अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोते हो, एकदा का मनुष्य दत्तभक्तीमध्ये लीन झाला की महाराज त्याला आपल्यापासून दूर लोटतच नाहीत. सदैव आपल्या भक्ताला ते आपल्यापाशी बोलावून घेतात. या ना त्या रूपाने त्याला सतत दर्शन देतात आणि आपला मायेचा हात कायम त्याच्या मस्तकी ठेवतात. आणि याचाच एक दिव्य असा अनुभव आज आपण श्रवण करणार आहोत. आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो सौ सुप्रिया संतोष पिलावर यांनी, भारतीय विद्यापीठ पुणे येथून. चला त्यांचा हा अनुभव आपण श्रवण करूयात त्यांच्या शब्दांमध्ये. परंतु तत्पूर्वी आपल्यासोबत असे काही अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. याबद्दलची अधिक माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर श्रवण करूयात सौ सुप्रिया संतोष पिलावरे यांचा हा दिव्य असा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय शंकर, जय गिरणारी. महाराजांच्या कृपेने आजवर 2 व्हिडिओ आले. ते दोन्ही जेव्हा प्रसारित झाले ते म्हणजे कृपाच होते. पहिला व्हिडिओ माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आणि दुसरा मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी. नवरात्रीनंतर एक दिवस अचानक मला नारायणपूरची ओढ लागली. मी आईला म्हणाले की आई येशील का ग उद्या माझ्यासोबत नारायणपूरला? आई हो म्हणाली. पण अगदी त्याच दिवशी माझ्या भावानेही आईला विचारलं होतं, आई उद्या येशील का ग नारायणपूरला? आई म्हणाली, तुम्हा दोघा बहीण भावांना दत्तगुरूंनी भेट घ्यायला बोलावलं आहे वाटतं. आणि हा देखील एक सुंदर योगच म्हणावा लागेल. त्याच दरम्यान मला एकाच आठवड्यामध्ये 4 ते 5 जणांनी तुळजापूर अक्कलकोटसाठी येते का असं विचारलं होतं. पण मी सर्वांना नाहीच म्हणत होते. पण एके दिवशी मला माझ्या एका बहिणीचा फोन आला. अगं, आम्ही तिघीजणी तुळजापूर अक्कलकोटसाठी चाललोय. एक सीट शिल्लक आहे, ती कदाचित तुझीच आहे. आणि हे शब्द ऐकता क्षणी मी पडलेले होते ते एकदम उठून बसले. महाराजांच्या फोटोकडे पाहिलं, त्यांना स्वारी बोलले. तुम्ही आठवडा झालं या ना त्या रूपामध्ये मला बोलावत आहात. आणि मुलीच्या परीक्षेमुळे मी नाहीच बोलत होते. पण आता माझी येण्याची तयारी करा आणि घेऊन चला मला. मी बहिणीला बोलली की मला नाही जमणार यायला, तू जा. मी माझ्या साहेबांना फोन केला. त्यांना सांगितलं, उद्या आपण तुळजापूर अक्कलकोट आणि गाणगापूरसाठी जात आहोत, आपलं बुकिंग करा. ते बोलले, अगं मुलीची परीक्षा आहे. मी म्हणाले, रात्री निघू, रविवारी तिला सुट्टी आहे, परत सोमवारी ती शाळेत जाईल, पण आता आपण जायचंच. मी निघताना यावेळेस आईला सोबत घेतलं होतं. आज पहिल्यांदा दर्शनाला जाताना इतका त्रास झाला ना. गाडी लेट आली. आलेली गाडी बिघडलेली होती, सतत बंद पडत होती. शेवटी रात्री 1 वाजता ड्रायव्हरने सर्वांना खाली उतरवलं. मी महाराजांना म्हणाले, खरंच बोलावलं आहे ना हो तुम्ही दर्शनाला, की माझा भ्रम आहे? अहो, हे काय सुरुवातीपासूनच त्रास आम्हाला. दुसरी बस तुळजापूरची मिळाली. आम्ही सकाळी 6 वाजता तुळजापूरमध्ये पोहोचलो. त्यानंतर 7 वाजता दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहिलेलो आम्ही. ते दर्शन 12:30 वाजता झालं. मी आईला म्हणाले, आई तू दर्शनाला बोलावलंस, हे कसलं तुझं दर्शन? आज काही या दर्शनानं माझं समाधान नाही झालं ग. मग आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. वेळ होती दुपारी 3 वाजताची. मी साहेबांना म्हणाले की आपण अगोदर गाणगापूर करूयात, मग स्वामींचं दर्शन घेऊयात. आणि म्हणून आम्ही गाणगापूरच्या गाडीसाठी वळलो. गाणगापूरला घेऊन जाणार आणि परत आणून सोडणार असं त्या इकोवाल्यांना आम्हाला सांगितलं. आम्हालाही ते सोपं वाटलं. त्या गाडीमध्ये आमच्या अगोदर एक नवविवाहित जोडपं अगोदरच बसलेलं होतं. त्यांना अजून 3 सीट हवे होते. ते मिळाले की ती गाडी निघणार होती. पण ते 3 सीट माझा जीव काढत होते. 3चे 4:30 वाजले तरी सीट मिळत नव्हते. शेवटी माझे पेशन्स संपले. मी गाडीतून खाली उतरले. मला त्यांनी बोलावलंच नाही, मी उगीचच आले असं मी माझ्या आईपाशी पुटपुटत होते. आता चला स्वामींचं दर्शन घेऊ आणि निघूया.
तितक्यात ते 3 सीट आले आणि गाडी पूर्ण झाली आणि आम्ही परत गाणगापूरसाठी निघून गेलो. गाडीतून जाताना त्या नवविवाहित जोडप्याशी माझं जुजबी बोलणं झालं होतं, पण ते दोघं माझ्या मुलीची खूप काळजी घेत होते. त्यांना गाणगापूर दर्शन करायचं होतं. आम्ही 6:15 वाजता गाणगापूरमध्ये पोहोचलो. सगळी झालेली चिडचिड गाणगापूरमध्ये पाय ठेवता क्षणी शांत झाली. त्याची जागा आता आनंदानं घेतली होती. मंदिराच्या पायरीपाशी पोहोचलो तेव्हा रांगोळीचा सुंदर गालिचा पूर्ण झाला आणि आम्ही तिथे पोहोचतो तोच तो रांगोळी काढणारा दादा शेवटचं पूर्ण करून उभा राहिला. मी महाराजांना मिश्किलपणे म्हणाले, काय हो, हे काय वेलकम करण्यासाठी काढली का हो रांगोळी? आणि इतके म्हणतच मंदिरामध्ये आत गेलो. पूर्ण मंदिर रिकामं. संध्याकाळी 6:30 वाजता मंदिर पूर्ण रिकामं. मला आश्चर्याचा धक्काच बसला. यासाठी गाडीमध्ये 1.5 तास बसून ठेवलं आणि ज्या दर्शनासाठी इतकी ओढ होती त्या माझ्या महाराजांचं डोळे भरून दर्शन घेतलं. कोणी ढकलणारं नव्हतं, कोणी हटकणारं नव्हतं. फक्त मी आणि माझे महाराज. असंच ते दर्शन होतं. सगळा आलेला क्षण गेला होता. मला खूप आनंद झाला होता. मी घरून नेलेला प्रसाद महाराजांच्या पदी माझ्या समोर जात होता. अहो, किती तो आनंद! समोरचं दृश्य पाहून मी तर मोहरले. 3 गायी त्याच रांगोळीवर माझ्या आसुसलेल्या नजरेने वाट पाहत होत्या. पटकन पळत जाऊन मी त्यांचं दर्शन घेतलं. ती रांगोळी आमच्या भेटीचं प्रतीकच मला भासली. माझे साहेब त्या गोमातेसाठी केळी घेऊन आले आणि त्या केळीवर त्या गायी अशा काही तुटून पडल्या की शब्दच नाहीत आणि मध्येच त्या माझ्या साहेबांना त्यांच्या जिभेने प्रेमळ स्पर्श करत होत्या. ते दृश्य बघून मला तर अश्रूच सावरत नव्हते. ज्या लढिवाळपणे त्या चाटत होत्या, जणू भगवंत आपल्या भक्ताला कुरवाळत असल्याचा भास होत होता. तेव्हा फक्त एकच सुचत होतं, माझं गाणगापूर दर्शन सार्थकी झालं. त्या भेटीच्या रांगोळीचं थोडक्यात वर्णन सांगते. त्या रांगोळीमध्ये स्वस्तिक, ओम श्री मांगल्याचा कलश, वर पिंपळाचं पान, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि ओम द्राम दत्तात्रेय नमः, त्रिशूल. आणि माझ्या रांगोळीत मी नेहमी वापरते तेच कलर म्हणजे पिवळा आणि लाल ह्यानेच ती सजलेली होती. काय बोलावं यावर? ही सर्व महाराजांचीच लीला. मी महाराजांची मनोमन क्षमा मागितली. मला वाटलं की माझा अंदाज खोटा ठरला. तुम्ही नाही बोलावलं मला, मीच आले. हा सगळा त्रास, पण त्यांच्या इच्छेपुढे आपलं काहीच चालत नाही. आम्ही परत अक्कलकोटला येऊन पोहोचलो. पण जे जोडपं आमच्या सोबत प्रवास करत होतं ते मात्र मंदिरामध्ये जाताना येताना कुठेही नव्हतं. घरी आल्यावरती मला स्मरण झालं. त्या स्त्रीचं वर्णन म्हणजे उंचपुरी, गोरी पान, छान लांब सडक केश, जरीची साडी, हिरव्यागार बांगड्या, खूप प्रेमळ स्वभाव. आणि पुरुष म्हणजे उंची कमी, कुरळे केस, सावळा रंग, पण चेहरा उठून दिसणारा. त्या दोघातलं प्रेम अगदी राधाकृष्णासारखं मला जाणवलं. त्यांच्या रूपाने शिवशक्तीच आमच्या सोबत होती असं वाटत होतं. आता अक्कलकोटमध्ये पोहोचलो. साधारण 9 वाजले होते. आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. तिथेही मंदिर पूर्ण रिकामं. परत एक आश्चर्याचा धक्का. कायम भक्तांच्या गर्दीमध्ये हरवणारे माझे स्वामी जणू काही माझीच वाट पाहत होते. मला भास झाला. छान त्यांच्या समोर बसून जे काही त्यांच्यासाठी घेऊन आले होते त्या पादुकांवर समर्पित केलं आणि माझं मन थक्क होत होतं. महाराज, शंका घेतली हो तुमच्या बोलण्यावर, पण तुमचं नियोजन भारीच असतं, हे कसं समजत नाही हो या वेळेला. डोळ्यामध्ये महाराजांना साठवत होते आणि परत लवकर बोलवा असं सांगत होते. महाराजांचा निरोप घेऊन सकाळी 6 वाजता मी माझ्या घरी पोहोचले. थोडा वेळ विश्रांती करू म्हणून मी पडले, पण त्याच वेळेस मला एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये ज्या कचरा घेऊन जातात आमच्या मावशी, त्यांची नवरात्रीत मी ओठी भरली होती, त्या आल्या. त्या म्हणाल्या, ताई, देवी तुमच्या सेवेवर संतुष्ट आहे.
मी त्यांना म्हणाले, मावशी तुम्ही बोलत आहात, पण तुमचं हृदय भरून आलं आहे. त्या म्हणाले, हो ताई, तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आणि तितक्यात स्वप्नामधून मी जागी झाले होते, कारण सकाळी 7:30 वाजल्या होत्या आणि आमच्या कचरावाल्या मावशी कचरा घेण्यासाठी माझं दार वाजवत होत्या. काय योगायोग! त्या आईच्या दर्शनावर शंका घेतली. तिने या स्वप्नाने माझं मन शांत केलं. आता दिवाळी, वसुबारसेची पहाट. दत्तगुरूंनी स्वप्नामध्ये दर्शन देऊन जागा केलं. महाराजांचे मनोमन आभार मानले. दिवाळी गोड होणार याची खात्री झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला मठामध्ये जायचं होतं, बाबांना भेटायचं होतं, पण कामामुळे मला जमलंच नाही. पण मनातून मात्र सारखं वाटत होतं, आपण नेहमी जातो आपल्या बाबांना भेटायला, पण बाबा येतील का कधी आपल्याला भेटायला? वेड्या बनते आपलं. संध्याकाळी रांगोळी वगैरे चालू होतं. 5:45च्या आसपास अजय साहेब आवरून बाहेर जाण्याची गडबड करत होते. मी बोलले, अहो आता लक्ष्मीपूजन करायचं आहे, आता बाहेर नका जाऊ. तर त्यांना कस्टमरला मिठाई द्यायची आहे असं सांगून बाहेर पडले. 6:30 वाजता मी रांगोळीच्या इथे दिवे ठेवायला गेले. तितक्यात एक फुलपाखरू रांगोळीवर उड्या मारत मारत माझ्या घरात शिरताना मला दिसलं. मी त्याला पाहून मनातच म्हणाले, लक्ष्मी माते, जर या रूपामध्ये तू आली असशील ना, तर माझ्या घरामध्ये तुझं स्वागत आहे. आणि अगदी 5 मिनिटामध्ये माझे साहेब पण घरामध्ये आले. मला म्हणाले, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. त्यांनी पिशवीतून शंकर लीला बाहेर काढली. त्यावर बाबांचा खूप छान फोटो होता. सकाळी बोलले, बाबा आपल्याला भेटायला येतील का? आणि या फोटोच्या रूपामध्ये माझे मालक खरोखर आले होते. मला इतका आनंद झाला ना त्यावेळी, तो शब्दामध्ये मांडणे कठीण आहे. मी फोटो अगोदर माझ्या साहेबांच्या पाया पडले. फारसे मठात न जाणारे आणि विशेष म्हणजे या अगोदर असे कोणतेही पुस्तक घेऊन न आलेले आज कसे काय मठात गेले याचंच मला नवल वाटत होतं. मी त्यांना बोलले की माझं झालं आता लक्ष्मीपूजन, माझी लक्ष्मी चालवून आले, यापेक्षा काय हवं? हे सगळे माझ्या बाबांची लीला. यावर्षी पाडव्यालाही गंमत आली. माझे साहेब मला म्हणाले की आज नारायणपूरला जायचं का सुप्रिया? मी महाराजांना म्हणाले, अरे वा बाबा, दिवाळीचा पाडवा आणि आवडतं ठिकाण, त्यामध्ये साहेबांची साथ आणि तुमचा आशीर्वाद, पाडवाही गोडच. लक्ष्मीपूजनला फराळ जो ठेवला होता तो मोजून ठेवला होता. म्हणाले, महाराज चालून आला आहात तर दिवाळी सुद्धा खा. आणि खरंच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, करंजी आणि अनारसे पूर्ण संपले होते. तो महाराजांचा प्रसाद त्यांच्या भक्तांना मिळावा या हेतूने मी तो थोडा माझ्या डब्यामध्ये टाकून बाकीचा मठामध्ये घेऊन गेले. तिथे तो दिला तर तिथले दादा म्हणाले की ताई तुम्हालाही प्रसाद घ्या, आणि म्हणून मी तिथला प्रसाद घेऊन आले. घरी आल्यावर प्रसाद बघितला तर मी अवाक झाले होते. त्या प्रसादामध्ये 3 वस्तू, करंजी, शंकरपाळी आणि चिवडा. त्यामध्ये सुद्धा करंजा 3, शंकरपाळी 3 आणि चिवड्यातले शेंगदाणे 3च. तो प्रसाद सुचवत होता की तिखट गोड आयुष्यामध्ये त्रिगुण तुझ्या सोबत आहे. खरोखर महाराज अवलिया आहेत, त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. त्यामुळेच कदाचित आजपर्यंत 2 वेळेस कांदा कट करून झाल्यावर फळीवर उमटणारी बाबांची प्रतिमा दाखवतात आणि दर्शन देतात. ज्या दिव्यांनी वर्षभर काही ना काही चमत्कार केले, त्याच दिव्यांनी मी माझ्या कुटुंबाला ओवाळत होते. महाराजांच्या कृपेने दिवाळी गोड झाली. दिवाळीच्या दरम्यान माझे साहेब मला नरसोबाची वाडी आणि औदुंबरसाठी घेऊन जाणार होते, पण सासऱ्यांच्या दवाखान्यामुळे ते कॅन्सल झालं. त्याचं बोलावणं असेल तर ते कसंही पूर्ण करतो याची प्रचिती मला त्यावेळी आली. माझी मैत्रीण सानिकाने मला 8 नोव्हेंबरला फोन केला की 10 नोव्हेंबरला येते का, वाडीला जाऊयात. आणि कसलाही विचार न करता मी सुद्धा हो म्हणाले. नरसोबाची वाडी म्हणजे सुखाची राजधानी दत्तभक्तांसाठी, आणि तिची ओढही तितकीच होती. दोघी तिघी म्हणता म्हणता आम्ही 13 जणी वाडीसाठी निघालो. वार सोमवार. सगळं परत बाबांचं नियोजन, त्यांचा आवडता वार, आवडता आकडा 13. फार गंमत होती.
जितकी ओढ दत्तगुरूंची ना, तितकीच ओढ कृष्णामाईची. शांतपणे वाहणारी कृष्णामाई सगळ्यांची पाप तिच्यामध्ये सामावून घेत होती. तिचं दर्शन घेऊन आम्ही महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गेलो. महाराजांच्या सानिध्यामध्ये वेळ लगेच पुढे सरकत असतो. तिथला प्रसाद अमृताची गोडी असलेला ग्रहण करून आम्ही औदुंबरसाठी निघालो. पण मनामध्ये एक इच्छा मात्र राहून गेली. मला कृष्णामाईच्या त्या काठावर एकतरी भजन करायचं होतं. कदाचित ती पूर्ण करण्यासाठी ती बोलावेल कधीतरी. आम्ही सर्वजणी औदुंबरसाठी थेट गाडीचा पर्याय शोधत होतो. सानिका आणि स्नेहलने एका ठिकाणी चौकशी केली तर ते दादा 6,000 रुपये होतील असे म्हणाले. मी गीतांजली आणि रुपाली बोलत होतो. मी अगदी सहज म्हणाले, 6,000 खूप होतात, 2,000 असेल तर ठीक राहील. आणि मग त्यानंतर गीतांजली म्हणाल्या, नाही 3,000 असेल तरी चालेल. असं आमचं बोलणं झालं आणि त्यानंतर परत सानिका आणि स्नेहल गाडीची चौकशी करायला गेल्या. त्या दादांना त्यांनी विचारलं, दादा औदुंबरसाठी किती घेताल पैसे? तर ते म्हणाले 2,000 रुपये. दोघेही खुश झाल्या. त्यांनी त्यांच्या गाडीत बसवलेले लोक खाली उतरवून आम्हाला औदुंबरला घेऊन जाण्यासाठी तयार झाले. शंकरबाबा म्हणतात, तू मला शोधायला जाऊ नकोस, तुम्हाला अनुभव. आणि मी माझा भगवंत अनुभवत होते. आपण मनामध्ये इच्छावे आणि ते भगवंताने पूर्ण करावे. नरसोबाची वाडी सफल झाली. ती गाडी देखील बरोबर 13 जणींची व्यवस्था करणारी होती. कमी नाही आणि जास्त सुद्धा नाही. वाडी ते औदुंबर प्रवास तसा बराचसा होता. मी त्या प्रवासामध्ये अनुभवलं आणि या दादांना 2,000 काय परवडलं असं मनातच म्हणाले. आमची परतीची तिकीटं वाडीवरून होती आणि आम्ही आष्ट्याला बसणार होतो. जर ते दादा उभे राहिले नसते ना, तर कदाचित औदुंबर शक्य झालं नसतं किंवा परतीची तिकीटं वेगळी परत काढावी लागली असते. पण सगळी काळजी त्यालाच. आमचं औदुंबर पण छान झालं. कृष्णामाईच्या पलीकडे असणाऱ्या त्या भुवनेश्वरीचं दर्शन देखील झालं. आम्ही वेळेमध्ये पोहोचावं म्हणून ते दादा आम्हाला डेपोमध्ये फोन करण्यासाठी सांगत होते. सानिकाने डेपोमध्ये फोन केला तर तिथे समजलं की त्या वाडीवरून येणाऱ्या ड्रायव्हरला आमच्या 13 जणी आष्ट्याला चढणार आहेत असे 2 जणांनी सांगितले होते. माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा अनुभवलं होतं. स्वतः कंडक्टर आम्हाला कॉल करत होता आणि आम्हाला म्हणत होता, चला तुमची गाडी आली. अशा रीतीने या सगळ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन अगदी छान पार पडले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय शंकर, जय गिरणारी. आणि श्रोतो याचबरोबर सौ सुप्रिया संतोष पिलावरे यांनी आपल्याला पाठवलेला त्यांचा हा दिव्य चमत्कारिक अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. त्यांचे इतरही 2 अनुभव आम्ही कॉमेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि हो, आपले काही अनुभव तुम्हाला सर्व दत्तभक्तांपर्यंत पोहोचवायची इच्छा असेल तर ते आपण आम्हाला नक्की पाठवा. चला तर आज या अनुभवासह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन दिव्य अनुभवासह आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय शंकर.